दिस हमारे गाव की विहीर. गाईस घरामध्ये लिटरली एवढं गरम व्हायला लागले की नाही, अक्षरशः फक्त गादीवर बसलो की नाही असं पूर्ण अंगातनं घाम असं खाली पडायला लागला आहे. गाईस काय झालं माहिती आहे काय, मी स्टडी करालतो म्हणजे आता चालूच करालतो अजून चालू केलं नाही. सो गोल्यानं मला हे आणलं आहे बघा, स्नॅक्स मॅचोस. किती दिलदार आहेस तू. काहीचा अंधार झाला इथं आणि मी अजून एकच क्वेश्चन सोडवा लागले. असे 16 क्वेश्चन आहेत आणि ह्यांची लाईफ जिंदगी मस्त आहे. नुसतं असं खेळायचं बिळायचं. शिट यार, आम्हाला काय असाइनमेंट अँड ऑल गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो टुडे इज अगेन मंडे आणि मी आणि प्रसाद आलो आहे आता जिमला. प्रसादनं जरा रात्री लेस बिर्याणी खाल्लेली लोड होता, उठून यांच्या घरापाशी येऊन थांबले, हे अजून आवरायला लागलाय कधी. सो गाईज आज आम्ही आलो आहे जिममध्ये. सो आज आहे बॅक अँड बायसेप. सो चला बॅक अँड बायसेपचा वर्कआउट करा. लेट्स गो. इफ यू डोंट नो गाईज, दिस इज आवर जिम. इकडं इन्क्वायरी डेस्क आहे आणि इकडं आज जिम आहे. सो आज लेट्स गो. आणि बघा इकडं सरांची ट्रॉफी पण आहे आणि इकडे यांचे मोठे मोठे हे आहेत काय ते चॅम्पियन्स लीग म्हणजे व्हॉट दॅट, बॉडी बिल्डिंगमध्ये स्पर्धामध्ये नंबर आलेला गाईज इन दिस शॉट. सो यस, लेट्स गो. सो हे गाइज, एस यू कॅन सी, राज स्टार्टेड हिज वर्कआउट. पुलअप्सपासून मस्त मारत आहे. ये ये. आणि हे प्रसाद आहे जे की स्ट्रगल करायला लागलेत आणि यांच्याशी नाही झालं पण यांनी कंटिन्यू केलं दुसऱ्या वर्कआउटपासून. राज आलेले आहेत रोईंग करायला आता आणि त्यांचं वेट तुम्ही बघू शकता किती जास्त वेट लावून त्यांनी चालू केलेलं आहे. आता त्यांनी आले डेडलिफ्ट मारायला. पहिला आपले प्रसाद हे डेडलिफ्ट चालू करणार आहेत आणि त्यांच्यापासून सुरुवातीला थोडंसं अवघड झालं पण त्यांनी लिफ्ट केलेलं आहे. राजनी सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांना जमलेलं पण आहे. आता आपण राजचं बघूया. राज खाली बसलेत. जसं की तुम्हाला माहिती असेल, लायन कायम मागं घेतो एक स्टेप अटॅक करायच्या आधी. त्यांनी पण सेम मूव्ह केलेला आहे आणि हे त्यांचं डेडलिफ्ट झालेलं आहे पूर्ण. पहिला रेप 1 अँड 2 एंटरटेनमेंट फुल ऑन. 120 kgचा डेडलिफ्ट पूर्ण केलेला आहे राज जाधव यांनी. तिसरा व्हेरिएशन हा बॅकचा चालू केलेला आहे प्रसादनी, लॅट पुल डाऊन. आणि आता राज आलेले आहेत लॅट पुल डाऊन करायला. त्यांचा फॉर्म खूप चांगला आहे. आता बायसेपचं वर्कआउट चालू करणार आहेत. वाईड ग्रिप घेऊन बायसेप कर्ल चालू केलेला आहे दोन्ही. त्यांनी मारलेलं आहे चांगल्या फॉर्मात. त्यांचं बायसेप बघू शकता कसं पंप झालेला आहे आणि पोजमध्ये मध्ये. आता हॅमर कर्ल चालू. राजचे वेन्स फुटलेले आहेत, एकदम दिसायला लागलेत जोरात. आणि प्रणवचे पण तुम्ही बघू शकता. गेलती केवढा कामाला माहिती आहे. AC फॅन सगळं बंद झालं, एकच फॅन चालू होता. होय हो. इथे येऊन थांबले आता आम्ही गारवायला. सो आता आमचा लास्ट बायसेपचा सेट राहिला आहे. लवकर कंप्लीट करून जाऊया घरी. लेट्स गो गँग, बाय. तर इथून प्रिचर कर्ल हा बायसेपचा शेवटचा व्हेरिएशन आहे जिम वर्कआउटचा आणि ह्यांनी मारलेले आहे प्रिचर कर्ल. दोघांचे बायसेप एकदम मस्त पंप झालेले आहेत. थँक्यू. सो गाईज फायनली आमचा वर्कआउट झालेला आहे आणि 10:30 वाजलेले आहेत. 9:30 लागतो. 1 तास वर्कआउट झालेला आहे. 4 सेट बॅक आणि 3 सेट बायसेप्स मारलात आम्ही आणि आता आम्ही चाललो घरी. सो लेट्स गो गाईज, जाऊया घरी आणि आंघोळ करूया पहिला कारण खूप गरम व्हायला लागले. लेट्स गो गाईज. गरमी खूप आहे त्यामुळे आम्ही आलो पोवायला. आणि बघा गरमी खूप आहे आणि आम्ही जॅकेट घालून हे आम्हाला जरा घालायला लागते. सकाळी थंडी होती मग म्हणून मी घालून आलो. खरं प्रसादनं बिर्याणी जास्त खाल्लेला त्यामुळे अर्धा तास यांच्या घराच्या बाहेरच थांबले. आणि तुम्हाला विहीर दाखवतो. वेट, दिस इज हमारे गाव की विहीर. गावापासून जरासं 2 किलोमीटर बाहेर आहे. सो आम्ही आता पोहायला आलो आहे. सो जिम करून डायरेक्ट पोवायचं, डबल एक्सरसाइज करून आम्ही घरी जाणार. डायरेक्ट झोपणार. कार्डिओ झोपणार क्या भाई, सही आहे. सोमवारी काही आम्हाला सुट्ट्या असत्या. मला पण असत्या, प्रसादला पण असत्या. आणि बघा
जरा शूटला जायचं असलं तर जाऊया. लेट्स गो. चला आपण पहिला आता पाहूया. हो गॉड, कार्डिओ झाला. कसा आहे बिल्डर. गाईज आम्ही 10 ते 15 राऊंड मारलीत विहिरीची आणि नॉनस्टॉप ते पण. भाई मस्त झालं. भूक लागलं आता जाऊन खायचं पडायचं. चला चला लेट्स गो गँग. बाय. हे गाईज वी आर बॅक. चला आता काय दूध खाऊया पहिला आणि बसया. दादा काय करलायस हे. चला जीवे आता पहिला. लेट्स गो. माय गॉड गाईज मस्तपैकी जेवून झोपलेलो का आता उठले आणि आता खायचा आंबा आणो. सो येस गाईज आता खूप बोर झालं आहे. आज मी कुठं बाहेर गेलो नाही. पूर्ण दिवस घरातच होतो आणि काल रात्री झोप झाली नव्हती कॉन्सर्टमुळे. सो झोपून टाकलो सर. अँड तुम्ही कालचा माझा व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा कॉन्सर्टचा. खूप मस्त होता. मदर्स डे स्पेशल होता. सो येस आता आंबा खाऊया गाईज आणि लेट्स सी व्हॉट्स वी कॅन डू. सो बाय गाईज. घरामध्ये लिटरली एवढं गरम व्हायला लागले की नाही अक्षरशः फक्त गादीवर बसलो की नाही असं पूर्ण अंगातनं घाम असा खाली पडायला लागला आहे. आणि मग मी जरा आता बाहेर बसलो आहे अभ्यास करायसाठी. ब्लॉगमध्ये म्हणणार अभ्यास पण करते. सो येस गाईज असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत कारण आता टर्म एंड होत आल्या आणि असाइनमेंट दिलेले आहेत. सो असाइनमेंट कंप्लीट करून द्यायला लागतात मॅडमला. सो दॅट मॅडम कॅन गिव अस गुड मार्क्स. येस सो आपण आता असाइनमेंट कंप्लीट करूया गाईज लवकरच. सो तोपर्यंत का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अँड मी तोपर्यंत का असाइनमेंट कंप्लीट करतो. बाय गाईज. काय झालं माहिती आहे काय, मी स्टडी करालतो म्हणजे आता चालूच करालतो. अजून चालू केलं नाही. सो गोल्यानं मला हे आणलं आहे बघा स्नॅक्स नाचोस. किती दिलदार आहेस तू. दुकानात हा आण माझं पाकिट तुला देतो पैसे. याला आणि पैसे देतो आणि आणायला. थांबा जरा. गोल्या मी खातो काय सगळं. किती छान आहे. गंडूला उद्या बी देना. ओके बाय बाय म्हण. बाईचा अंधार झाला इथं आणि मी अजून एकच क्वेश्चन सोडवा लागले. असे 16 क्वेश्चन आहेत आणि मला आता इथं ढास चावा लागल्यात गाईज. इवन मॉस्किटो कांट ब्लेम फॉर दिस टेस्ट. सो मी आता आत जातो गाईज नंतर माझं रक्त पितील सगळं. आणि भाई मला बोर व्हायला आला आहे. असे 16 क्वेश्चन आहेत. अरे यार ह्यांची लाईफ जिंदगी मस्त आहे. मस्त असं खेळायचं बिळायचं. शिट यार आम्हाला काय असाइनमेंट आहे ऑल गाईज. फॅन लावतो थांबा. चला एक 5 क्वेश्चन तर कम्प्लीट करा गाईज. लेट्स कीप अ टार्गेट. वी कॅन डू इट गाईज. गाणी लावून टीव्हीला गाणी लागा. लेट्स गो. ऐक गाईज आता मी 3 क्वेश्चन लिहिलेत. काहीच लय मोठं आहे, लय मोठं. माझी हँडरायटिंग छोटे आहे त्यामुळे मस्त ते 2 पेजेस वाटायला. पण आमच्या क्लासमधली लोक हे 2 पेजेसचे 4 पेजेस करतात. असं मोठं मोठं दाखवतात. आणि गाईज आता मला बास झाले कारण मला भूक लागल्या आणि मी आता 3 क्वेश्चन तर लिहिलेले आहेत. सो राहिलेले उद्या कॉलेजमध्ये कंप्लीट करूया आपण. सो आता मी डायरेक्ट डिनर करणार गाईज आणि मी टी व्हीला गाणी लावलेलीच आहेत. सो गाणी पॉज केलं आणि आता डायरेक्ट पिक्चर लाव्या. सो गाईज मला नेटफ्लिक्सवर कोणता तरी पिक्चर सजेस्ट करा तुम्ही कमेंटमध्ये. सो दॅट इंटरेस्टिंग असेल. लेट सी कोणाची चॉईस चांगली आहे. अँड नाव आय विल वॉच मूवी विथ एन्जॉईंग माय डिनर. सो येस आपण आजचा दिवस इथंच एंड करूया आणि झोपूया. सो उद्या कॉलेजमध्ये भेटूया आपण गाईज आणि आपला हा ब्लॉग इथंच एंड करताय आपण. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा अँड व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड थँक्यू फॉर वॉचिंग, सपोर्टिंग अँड एव्हरीथिंग गाईज. लव यू ऑल. बाय बाय.